इदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। बालंबिका देवी आणि हा गोपाळेश्वरीचा महोत्सव हनुमंतरायाच्या बाळम टाकळीमध्ये हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये दरवर्षाला गोकुळाष्टमीचा उत्सव असतो आणि त्याच्या अगोदर 7 दिवस कीर्तन, प्रवचन, कथा अशा कार्यक्रमांचा सहभाग असतो आणि त्याच्यामधून सामान्य लोकांना देवाची आठवण दिली जाते। तेव्हा त्या हनुमंतरायांना नमस्कार करतो आणि ज्याचा जन्म आज रात्री 12 वाजता होणार आहे ना, त्या कृष्ण देवतेला पण नमस्कार करतो। आजूबाजूच्या संत महात्म्यांना पण नमस्कार करतो आणि तुम्ही सर्वजण इथे थांबलेले आहे आणि स्वामीजी येणार म्हणून वाट पाहत आहेत। त्या वाट पाहणाऱ्यांना सगळ्या माता मावल्यांना आणि भाविक जनांना माझे नमस्कार। तुम्हाला माहिती आहे की मी काही कीर्तनकारही नाही, मी काही प्रवचनकार नाही, मी काही कथाकारही नाही। मी एक साधा भगवंताचा भक्त आहे। संन्यस्त राहून केवळ जगाच्या उपकारापुरतं जीवन जगायचं एवढ्या हेतूने जगतोय। आपल्याला पाहिजे ते मिळालेलं आहे। जगाला वाटतं की हे कोणीतरी मोठे आहेत, कोणीतरी विद्वान आहेत आणि कोणीतरी काहीतरी मोठं सामर्थ्य शक्ती आहे यांच्यामध्ये, तसं काय नाही आहे। ते सगळं खोटं आहे। मी एक तुमच्यासारखा सामान्य व्यक्ती आहे, भगवंताचा भक्त आहे, स्वतःच्या जन्मामध्ये पुरुषार्थ केलेला आहे आणि स्वतः मुक्त झालेला आहे, एवढी गॅरंटी मी सांगतो। बाकीचं मला काही येत नाही। कथा झाल्यानंतर नवीन काही कोणाला सांगायचं नसतं। भगवान श्रीकृष्णाची कथा झाल्यानंतर माझ्यासारखा माणूस काय बोलणार आणि काय सांगणार, पण लोकांची अपेक्षा असते की एवढा मोठा माणूस तर त्याने काहीतरी आपला चमत्कार दाखवलाच पाहिजे। मी एवढा मोठा माणूस आहे, माझ्या चमत्कारासारखी कुठलीही गोष्ट नाही। परत एकदा सांगतो, मग माझ्याकडून काही बोललं गेलं, बोलता आलं नाही तर मला क्षमा करा, बस एवढंच सांगायचं। काय लोकांची अपेक्षा आशीर्वाद द्यावे, चांगलं बोलावं, देवाविषयी काहीतरी सांगावं। मी देवाचा भक्त असल्यामुळे देवाविषयी सांगू शकतो आणि काय आपण केलं पाहिजे, देवाच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे हे माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगू शकतो। आणि ते तुम्हाला पटत असेल तर तुम्ही घ्यावं,
देवाची कथा सगळेच ऐकतात, पण देवाच्या कथेमधून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्रेरणा मिळते? आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं देवत्व जे आपल्या हृदयामध्ये आहे, हे देवत्व आपण जागृत करणार की नाही? आपण देवाची प्राप्ती करणार की नाही? आपणाला देव भेटावाचा वाटतो की नाही? आपणाला बंधनातून मुक्त व्हायचं आहे की नाही? हे प्रश्न आहे. नुसती जर तुम्ही कथा ऐकणार असाल आणि कथेतून मनोरंजन करणार असाल, नळी फुंकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे, तुम्ही कितीही बोला, कितीही कळवळ्याने सांगा, आमचं आपलं पालथ्या घड्यावर पाणी आहे, बस घडीवर आम्ही बसणार आहोत, तुम्हालाही बरं आम्हालाही बरं, आमच्या जीवनामध्ये काहीही परिणाम आम्ही करणार नाही, असं तुम्ही ठरवून घेतलेलं आहे. हे तुम्हाला कसं कळलं? हे तुम्हाला कसं कळलं की आम्ही काहीच परिणाम करून घेणार नाही? देव कोणाला पाहिजे सांगा बरं, हात वर करा. मला देव पाहिजे. बाबा बाबा इकडे तर फरकच आहे, उलटच आहे. इतक्या दिवसापासून इतक्या सांगणार, कालपासून मी विचारतोय की देव कोणाला पाहिजे, देव कोणाला पाहिजे. मी ठोपल्यामध्ये देव घेऊन आलेलो आहे. देव घेता का? देव घेता का? लय सोपाय, लय सोपाय, लय कमी किमतीमध्ये देव घेता का? देव घेता का? सगळे म्हणत होते की बाबा हे काय आणलंय तू, हे कसलं काय? देव काय असत? तू काहीतरी भाजी, फळ, काही धान्य, काही नवीन चीज, काही दुसरं, काही घड्याळ, काय शाल, काय दुसरं कपडा असला आणला असं तर घ्यायला तयार. पण तू टोपल्यात देव भरून आणलं आणि देव घेता का? देव घेता का विचार. लोक म्हणत होते की बाबा देव नको, बाकी काहीही दे पण देव नको म्हणून. तुम्ही इतक्या दिवस कालपासून मी सगळ्या जणांना विचारतो की बाबांनो देव कोणाला पाहिजे, देव कोणाला पाहिजे. तुम्हाला कोणी एकाने हात वर केला नाही की देव देव मला पाहिजे, मला देव पाहिजे असं. तुम्ही तर इकडे तर देव कोणाला पाहिजे म्हटलं सगळ्या जणांनी हात वर केले. आता तुम्ही सांगाल की देव आम्हाला पाहिजे. तुम्ही विचारलं देव आम्हाला पाहिजे है ना, मग आता द्या बरं देव. काय द्या बरं देव. देव देता येतो का? देव देता येतो का? तुम्हाला माहिती आहे का देव कसा आहे? माहिती? देव कुठं आहे ते तरी माहिती आहे का? अहो तुम्ही तर सांगताय की तुमच्या टोपल्यामध्ये देव आहे म्हणून. मग ते टोपल्यातला काढून दावा आम्हाला. आता कसा दावायचं? सगळे संत सांगतात, सगळे ऋषी सांगतात, सगळे मुनी सांगतात, पण तुम्हाला कुठला देव पाहिजे? तुम्ही सांगाल तर तुमच्या जवळ हाय तो द्या. जो कुठला देव आहे तो देव द्या. देव म्हणजे काय? कृष्ण, देवाचे कृष्ण, राम हे अवतार आहे. माणसाचं सगुण रूप घेऊन
काही सुप्रसिद्ध कार्य करण्यासाठी माणसाच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला राम कृष्ण हे सगळे अवतार आहेत. यांनी आपल्या जीवनामध्ये मोठं कार्य केलेलं आहे. अधर्माचा नाश केलेला आहे आणि धर्माचा रक्षण केलेलं आहे. साधू संतांचं रक्षण केलेलं आहे. त्यांनी जगाला उपदेश केलेला आहे. त्यांनी जगाला प्रेरणा दिलेली आहे, जगण्याची प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी जगाला दुःखातून बाहेर काढलेलं आहे. त्यांनी जगाला मृत्यूच्या भयापासून दूर केलेला आहे. त्यांनी जगाला भवसागरामधून बाहेर काढलेलं आहे. आणि त्यांच्या अवतार काळामध्ये ते लोकांना उपदेश देत होते, समजावून सांगत होते. पण ते आपल्या धामाला गेल्यानंतर आता कसा काय उपदेश होऊन देणार, आता कसं काय करणार, त्यांनी लिहून ठेवले जे ग्रंथ आहेत. त्यांची जी चरित्र आहेत ती चरित्रच आपण समजून घेऊ शकतो. आणि ही अशी कथाकार मंडळी ती तुम्हाला समजावून सांगत असतात आणि 7-8 दिवस तुम्ही ती ऐकत बसत असतात. पण देव हे जे अवतार ज्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत, जे अवतार स्वरूप घेऊन तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करतो, ते देवतत्व म्हणजे काय, हे देवतत्व म्हणजे कसं आहे, ते देवतत्व म्हणजे देवतत्वच आहे ना, ते तत्वच आहे. तुम्ही म्हणा देवतत्व आम्हाला डोळ्याने दावा, अवतार डोळ्याने धावता येतात. त्या काळामध्ये अवतार काय करतात, तुम्हाला आम्हाला दर्शन देतात, मार्गदर्शन करतात. पण अवतार ज्या देवतत्वामधून निर्माण झालेले आहे, हे देवतत्व कसं काय दाखवता येतील, हे देवतत्व डोळ्याने दिसेल का नाही दिसेल. अग्नीला तुम्ही समजायला गेलात तर तुम्ही हात लावला तर तुम्ही अग्निरूपच होतात ना. सूर्याच्या जवळ तुम्ही गेलात तर तुम्ही सूर्यरूपच होतात ना. मग देवाच्या जवळ देवाला समजून घ्यायला तुम्ही गेलात तर तुम्ही देवरूपच होणार ना. बरोबर आहे ना. मग तुम्हाला देवरूप व्हायचंय की नाही व्हायचंय, देवाचं तर दर्शन व्हायचं हे झालंय. पण देवरूप होणं म्हणजे काय, देवरूप होणं म्हणजे आपण ते देवाच्या घरी गेलं म्हणजे मेले असंच आपण समजतो ना. तर देवरूप होणं म्हणजे मरण. काय देवरूप होणं म्हणजे काय, देवरूप होणे देवाच्या घरी गेले, देवाला भेटायला गेले म्हणजे ते मेले असंच आपण म्हणतो ना. देवाला भेटायला गेले जाणं म्हणजे मरण असं असेल तर कोणालाही देव नको असणार. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे नाही परती तुझ्या दर्शने मागवती. म्हणजे भगवंताचं दर्शन झालं तर मग मागे परत होत नाही. भगवंताचं दर्शन झालं तर मागे परत होत नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, मागे जर कोणीही जर कुठे गेला तर मागे परत येणार. तुम्ही बाजाराला गेले तर परत येणार, दुसऱ्या गावाला गेले परत येणार, सोयऱ्याजवळ गेले परत येणार आहे ना.
तेव्हा जे माणूस गेलेला आहे ते परत येणार आहे त्याची आपण वाट बघतच असतो है ना. पण देवाचं दर्शन गेलं तर पुन्हा परत येत नाही माणूस. मग असा देव तुम्हाला पाहिजे आहे का नाही? बोला. एकदा देवाला भेटायला गेलं की परत आपल्या माणसाला भेटायला आपण परत येणार नाही. असला देव पाहिजे आहे का नाही? आता सांगा की असला देव पाहिजे आहे का नाही पाहिजे? हा पाहिजे, तरी पण पाहिजे. बापरे, तुम्हा सगळ्यांना नमस्कार. जिद्दी आहे तुम्ही. देवाला भेटायला गेल्यानंतर परत येता येत नाही याचा अर्थ तुम्हाला समजला का? म्हणजे काय? देवाला भेटायला गेल्यानंतर देवाला भेटल्यावर मारुतीच्या मंदिरात तुम्ही जाता आणि परत घरात येता की नाही? मग देवाला भेटल्यानंतर परत येत नाहीये, खोटं बोलता येत. आम्ही मारुतीकडे जातो आणि घराला परत येऊन आमची घरातली कामं करून टाकतो. तुम्ही कसं काय बोलताय की देवाला एकदा भेटायला गेले की तुम्ही परत येणार नाही, परत येणारच नाही. तुकाराम महाराज सांगते, तुका म्हणे नाही परती तुझ्या दर्शनी मागूच. भगवंता तुझं दर्शन झाल्यानंतर या जगामध्ये परत येणं नाही. आता या जगामध्ये परत येणं म्हणजे काय? या जगामध्ये देवाचं दर्शन झाल्यानंतर परत न येणं म्हणजे काय? या गूढ गोष्टी आहेत, त्याही समजावून देतो तुमची इच्छा असेल तर. बघा, आता आपण म्हातारे झालो ना, तुम्ही म्हातारे होणार, मी म्हातारा होणार है ना. मग एक दिवस आपण मरणार की नाही है ना. मग प्रत्येकाला मरणाची भीती वाटते का नाही? कोण मारायला तयार आहे? बाबा तू मर, आम्हाला कशाला मारतो असंच प्रत्येक जण म्हणणार की नाही. मरणाला कोणीही तयार नसतो, कोणी कोणालाही मरणार नाही. आणि मरणाची प्रत्येकाला भीती वाटत असते, तरी मरण प्रत्येकाला मारतच असत. बर, चला एकदा मेलो, आपण कल्पना करूया, एकदा मेलो तर सगळं खलास झालं का नाही झालं? नाही खलास होत. मग काय करावं लागतंय? कीर्तनकार, प्रवचनकार सगळे सांगतात की बाबा पुन्हा जन्माला यावं लागतं. काय एकदा मेला की तुम्हाला काय येतं? परत जन्माला यावं. बरं, पुन्हा जन्माला आलो मग मरणार का नाही मरणार? नाही नाही, पुन्हा मरणार. मग पुन्हा मरणार, मग पुन्हा जन्माला येणार का नाही येणार? येणार है ना. याच्यावर तुमचा विश्वास आहे का नाही? विश्वास आहे ना. का पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. संस्कृत मध्ये पुन्हा मरण होतं, पुन्हा जन्म होतो, पुन्हा पुन्हा आईच्या उदरामध्ये, जठरामध्ये, गठोडीमध्ये हात वगैरे बांधून अशा तऱ्हेने आपण जन्माला येतो. 9 महिने आईच्या उदरामध्ये राहतो आणि 9 महिन्यानंतर बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर, जग आल्यानंतर रडायला लागतो. आणि पुढे सगळे जे काय संसार पाहिल्यानंतर जे सगळे संकट यायला लागतात ती तुम्ही आम्ही सगळे भोगत असतो. बरोबर आहे ना. जन्म झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो ना, मुलाचा, मुलीचा, अपत्याचा जन्म झाला तर आनंद होतो. संतती झाली नाही तर संतती होण्यासाठी नवस करतात, देवाला नवस करतात, साधू संतांचे आशीर्वाद घेतात.
जन्म झाल्यानंतर आनंद होतो, पण जन्म घेतल्यानंतर हे शरीर वाढतं, पंचभूताचं उष्ण घेऊन हे शरीर वाढतं आणि मरताना हे पंचमहाभूताचं उष्ण उधार परत त्याला द्यावं लागतं आणि मग उरलेला जो आत्मा ही दुसरी कुडी धारण करतो. हे सगळे साधू संत महात्मा सांगतात, हे आपणाला माहिती. थोडक्यात सांगायचं काय, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, यालाच काय म्हणतात, भवसागर म्हणतात. काय म्हणतात, यालाच भवसागर म्हणतात. आणि हा अपार आहे, कधी संपेल हे सांगता येत नाही. मरण प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आणि मरण प्रत्येकाला मारणार. पण मग विचारवंत लोक, विचारी लोक विचार करतात की हा आईच्या उदरामध्ये, हे साधू संत सांगतील, प्रमाणही देतील सगळं, दूध मूत्र याच्या कोठडीमध्ये चिखलामध्ये बसणं ही कुणाला आवडीची गोष्ट आहे सांगा बरं? नाही आवडत. त्या बाईलाही वाटतं ही पिढा एकदाची संपून देत. आणि जन्माला आलेल्या त्या माणसाला मोठा झाल्यानंतर सुद्धा कळायला लागतं की साधी संतांच्या सहवासात झाल्यानंतरच कळायला लागतं की मूत्रमाळाच्या गडोडीमध्ये बसणं ही अत्यंत ओंगळ आणि घाणेरडी गोष्ट आहे. पण माझा नाविलाज असतो आणि म्हणून मला बसावं लागलंय. पण साधू सांगतायत, हा जन्म नाविलाजाने झाला, पण या जन्मामध्ये तू देवाला समजून घेतलं नाहीस ना, तर दंड आहे. दंड काय दंड आहे? पुन्हा जन्म. तर मग ज्याला भीती वाटते, पुन्हा जन्म घ्यायला भीती वाटते, मला आता पुन्हा जन्मामध्ये जायचं नाही, कुठल्या आईच्या गर्भामध्ये जाऊन चिखलामध्ये लोळायचं नाही, असं किती जणांना वाटतंय. सगळे हात बंद केले. असं दृढ निश्चयाने ज्याला वाटतंय त्याने काय केलं पाहिजे? संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची. ही वचन देखील त्यांनाच आठवणार जे साधू संतांच्या सहवासामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये बसलेले आहेत, त्यांनाच हे आठवणार. तर साधू संतच तुम्हाला आम्हाला सांगू शकतात. काय सांगू शकतात? की ज्याला आपण जन्म मरणाचा सागर म्हणजे भवसागर म्हणतोय, किंवा जन्म आणि मरणाचा रहाड गाडगा म्हणतोय, या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. मरणाचा भय आपण टाळू शकतो. दुःखरूप संसारापासून मुक्त होऊ शकतो. सगळ्या काळजा आणि चिंतांपासून आपण दूर होऊ शकतो. आपण जर देवाला जाणून घेतलं, देवाला समजून घेतलं, तर एका क्षणामध्ये या गोष्टी काय होतात, शांत होऊन जातात. ही सगळी चिंतांची भूत आहेत. ही भूत आपल्यापासून दूर होऊ शकतात. आणि हा पराक्रम याच जन्मामध्ये आपल्याला करायचा असतो. याच जन्मामध्ये करायचं असतं. म्हणजे काय? देवाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं. पण देवाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपली बुद्धी एवढी छोटी
एवढी छोटी बुद्धी त्या व्यापक परमात्म्याला समजून कशी काय घेणार? घेऊ शकत नाही. तर या बुद्धीची जर आपण शक्ती ताकद वाढवली तर आपण त्या व्यापक परमात्म्याला समजून घेऊ शकतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ हेच आहे की तुम्ही आपण दीन आहोत, दुर्बळ आहोत, जीव आहोत असं म्हणणं सोडून द्या. मी दीन नाही, मी दुर्बळ नाही, मी जीव नाही हे म्हणणं तुम्ही सोडून द्या. हे म्हणणं सोडलं बाबा म्हणून काय होतंय? तुम्ही तुमचा देव तुमच्या अंतःकरणामध्येच आहे, दुसरीकडे कुठे नाही. देवाला शोधायला काशीला जाण्याची जरूर नाही, देवाला शोधायला रामेश्वरला जायची जरूर नाही, द्वारकेला याला जाण्याची जरूर नाही. मग तरी पण लोक कसे जातात? कारण त्यांना माहित नसतं. म्हणून मग माहिती कशी होऊन जाते? अरे ऋषी मुनीने, साधूने, संतांनी काय सांगितलेलं आहे आपण ऐकलं तर आपल्याला हे कळू शकतं. ऋषी मुनीने आपल्याला सांगितलं आहे की देवाला शोधायचं असेल तर तुम्ही तुमच्या हृदयामध्ये शोधा. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ज्याचा जन्म आहे ना साजरा करणारा तो भगवान श्रीकृष्ण सांगतो की तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये, ईश्वर जो आहे तो तुमच्या हृदयामध्ये भरलेला आहे. तो हृदयामध्ये बसून यंत्रामध्ये बसवलेली बावली कशी आपण कळ दाबल्याबरोबर हवा तसा हात पाय नाचवते, तशा तऱ्हेने तो हृदयामध्ये बसून आपणाला नाचवत असतो. अशा तऱ्हेने कृष्ण भगवान आज आपल्याला स्वतः समजावून सांगून राहिलेले. केव्हा भगवंताला पाहायला जायचं तर कुठे पाहायला जायचं? तर साधू संत ऋषी मुनी हे सगळे अवतार आपल्याला सांगतात की देवाला पाहायचं तर कुठे जाण्याची जरूर नाही आहे. तुमच्या हृदयामध्ये तुम्ही हृदय उघडून पहा. हे मंदिर कोणाचं आहे? हनुमंतराय. हनुमंतरायाचा फोटो तुम्ही पाहिलाय का? नाही. डोंगर घेऊन जाणारा नाही. मग कुठला? त्याने केलंय हे समजलं का? हे समजलं का तुम्हाला? काय समजलं? हनुमंतरायाला तुमच्यासारख्या माऊलीने विचारलं. काय विचारलं माऊलीने? अरे तू एवढा मोठा राम भक्त आहेस, तो राम कुठे आहे? मला बी दाखव ना, मला बी दाखव. त्याच्यावर तू म्हणाला का एवढं माझ्या रामाची तू चेष्टा करतेस? तुला रामाचं दर्शन पाहिजे. घातली ना गाडी फाडून दाखवते. हे बघ माझ्या हृदयामध्ये काय राम. मग हनुमंतरायाचं उदाहरण तुमच्या समोर आहे की नाही? मग हनुमंतरायाच्या हृदयामध्ये जर राम आहे तर काय आपण बिन रामाचे झाले का सगळे? का आपल्या हृदयामध्ये राम नाही, फक्त हनुमंताच्या हृदयामध्ये राम आहे. आणि